हा हा जन्नत. काय काय टाकतं याच्यामध्ये? दिशा चाट भंडार मध्ये काय चाललंय? अस्मिता हे बनवतात ना. आम्ही हे बनवलंय पार्ट. आपलं जेवण रेडी आहे दिशा चाट भंडार मधून. पोळ परत मशीनवर राग काढतोय. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ आपल्या ट्रिपचं कंटिन्युएशन मध्ये आहे. आपण शिकागोवरनं ओहायोला आलो आणि ही पुढची सकाळ. काय करते? सकाळ झाली आहे आणि अस्मिता बनवतोय. काय बनवतेस? अवकाडो टोस्ट. आणि अक्षय काय बनवतोय? चहा, मसाला चहा. मसाला चहा विथ मिंट लिव्स. काहीतरी नवीन. आणि हे अक्षयचं घर आहे. बेडरूम मध्ये दिशा आणि अस्मिता झोपलेली आणि आम्ही एअर मॅट्रेसवर बाहेर झोपलो होतो. काल 3:30ला आलो आणि 3:45ला झोपलो. तोडून टाकतोय. काय काय टाकतं याच्यामध्ये? अवकाडो, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरच्या, स्मॉल हिरव्या मिरच्या. ओके. आणि लिंबू. आता आता पहिले अवकाडो स्मॅश करणार, मग त्यात कांदा, टोमॅटो आणि हे सगळं टाकणार आहे. 2 वेगळे बनवत आहे कारण दिशाला टोमॅटो नको. ओके. ब्रश करून आले आणि इथे ब्रेकफास्ट चालू. चहासाठी कटिंगचे ग्लास काढलेत पोळणी. सर नॅचरली अक्षय नाही येत मला बोलायला कारण तुला सवय झाली आमच्या. ते गुआकामोली टोस्ट रेडी झालेलं आहे. चहा पण रेडी आहे. भूक लागली आहे ना? काल आपण संध्याकाळी किती वाजता खाल्लं होतं? 8:30ला खाल्लं होतं, ते पण सेंट्रल टाइम मध्ये. वा, काहीतरी हाय भांडण्यावर. लेफ्ट हँडनी कर. माझं लॉजिक वापर. चांगलं. एक थेंब पडला. एडिट कर तेवढा कट कर. लेट्स गो. थँक्यू. वेदर मस्त आहे म्हणून आम्ही बाहेर बसतोय बाल्कनीमध्ये चहा प्यायला आणि खायला पण. असं काय प्लॅन आहे आपला? पाणीपुरी. संध्याकाळी बाहेर जाऊ. बॉलिंग चालेल. एका बाल्कनीमधनं डिअर दिसते. त्या फाउंटन मध्ये पाणी पितात का ते लोक? हा, येतात ना पाणी प्यायला देत असते. झुंड असतो पूर्ण 8-10. अजूनही काय त्याचं झाडाची पानं खातो. आळशीपणाचा कर बघा. कचरा टाकायला तो गाडीच्या बॉनेटवर ट्रॅश बॅग नेतोय. ते दुसऱ्या कॉलनीमधून आलं. अरे नाही, मी एकदा बघितलं इकडनं त्याने कचरा ठेवला गाडीवरती, फिरून गेला आणि डम्पस्टर तर इथेच आहे बिल्डिंगच्या इथे. इथून जाऊ शकतो. इकडनं क्रॉस करून चालत जायला किती वेळ लागतो? आळच नाही, खतरा राहत. आता किती आले बघ. आले. हा, मागे दिसतंय. अजून एक पक्षी आला काहीतरी पाणी प्यायला. कॅनेडियन गूस आहे हा. असं अक्षयने सांगितलंय, मला पण माहित नाही. समर मध्ये कॅनडावरून मायग्रेट होऊन इथे येतात. फॅक्ट्स बाय दिशा. फॅक्ट्स बाय अक्षय, रिलेट बाय दिशा. ते मस्त दिसते. मस्त वाटतं ना. इथे याच्या बाल्कनीमध्ये पक्ष्यांनी घरटं बनवलेलं.
आणि सगळे उडाले, पण जाता जाता त्यांचं प्रसाद ठेवून गेलेत. आपलं टॉप गोल्फ 9:15चं बुक करायला चालेल. 9:15. आणि आपण कुठे चाललो आता? आयन पोनी, जिकडे मोटरसायकल आहेत. कारण आपल्याला आय गेस वॉलमार्ट टाईप आहे फुल एवढं मोठं. त्याच्यात सगळे इक्विपमेंट्स, गिअर्स, बाईक्स सगळं आहे. ओके. कारण आपली बाईक विकली गेल्यावर आपल्याला नवीन बाईकचं शॉपिंग सुरू करायचं आहे. रिसर्च चालू आहे, पण मला काही बाईक्सवर बसून बघायचे आहेत. तर हा बोलतो तिकडे खूप साऱ्या बाईक्स असतात, तर जाऊन बघूया, तुम्हाला पण दाखवतो. त्याच्या आधी आम्हाला आंघोळ करायची आहे, पण एवढा आळस आला आहे आंघोळीला जायला. आणि त्याच्यामध्ये या लोकांनी मर्डर मुबारक मूवी लावला आहे, त्याच्यात पण माझा अर्धा इंटरेस्ट आलेला आहे. सो पण बाईकमध्ये जास्त इंटरेस्ट आहे, म्हणून मी आता 5-10 मिनटात आंघोळीला जाईन. आणि रात्री काय करायचं तो प्लॅन करत होतो. तर टॉप गोल्फला जाणार होता मी तिकडे, ते मी तुम्हाला आधी दाखवलं नाही आहे. सो ते आज दाखवीन. 9:15ला मी जाणार आहोत. 2 तासाचा बे बुक केला आहे. आणि आज दिशाचा प्लॅन आहे पाणीपुरी बनवायचा. सो विथ रगडा पॅटीस ते खाऊया आणि टॉप गोल्फला जाऊया. आता मी आंघोळ वगैरे करून तयार झालोय आणि आता मी त्या बाईकच्या दुकानात चाललोय, शोरूम मध्ये. आणि अस्मिता पण आमच्याबरोबर येते. आणि दिशा घरी राहून पाणीपुरीची तयारी करणार. दिशा चाट म्हणणार. चला. हे काय दाखवतोय? तो चालेल दरवाजाच्या बाहेर. मी दरवाजा उघडला आणि मला वाटलं हा बाहेर जायचा दरवाजा आणि पॅन्ट्री आहे. चला आता हा खरा दरवाजा उघडून निघूया. अजून एक पॅकेज आलंय. लॉक कर मध्ये. ही माझी वॉलेट घ्यायची आहे. एक मिनिट थांब. अनलॉक कर. काय बोल माझी. आम्ही दोघांनी शूज घातलेत आणि मी माझं वॉलेट आणि गॉगल विसरलोय, म्हणून अस्मिताने सँडल घातले, पण तिलाच आत पाठवतोय. वॉलेट आलेलं आहे. आता गॉगल्स कुठे आहेत ते नाही सांगितलं. आज पण ऊन आहे. अक्षय राहतो ती एरिया मस्त आहे, कोलंबस ओहायो मध्ये. आणि नवीनच बनलेली आहेत सगळी घरं, 1 वर्ष जुनी आहेत. सगळी अशा टाईपची आहेत, 3 मजली आहेत. उद्या कुठे जाणार आहे आपण? उद्या आपण ओहायो केव्हन्स आणि एअरफोर्स म्युझियम डेटनला. तू गेलास का दोन्हीकडे? मी एअरफोर्स म्युझियमला 2-3 वेळा गेलो आहे आणि केव्हन्स पण आता रिसेंटली गेलो, ते पण 2 वेळा झालं. केव्हन्स म्हणजे अंडरग्राऊंड असतं? अंडरग्राऊंड असतं केव्स. इथे बग्स पण कमी येते, पण एवढे आलो तरी केवढेसे कमीच लागलेत बघा. जनरली खूप असतात ना, म्हणजे पूर्ण भरलेलं जातं ना ते. खय विंडशिल्ड आणि वेस्ट व्हर्जिनिया साईडला गेलं ते तर बापरे, ते हिरवळ पण तिकडे तशी आहे. आम्ही कॅलिफोर्नियाला गेलो ना, मम्मी डॅडी आलेले तेव्हा ती जीप वॅगनियर होती. आणि तेव्हा आम्ही लास वेगसवरनं सॅन फ्रान्सिस्को तिथपासून परत मागे खूप 2-2.5 हजार माईल होतं आणि गाडी धुतलीच नव्हती. लास्टला पोचलो ना, एवढा लेअर होता मिररवर, जाळीमध्ये, आणि ते सगळे कडक झालेले, खरवडून काढावे लागले. एवढे कॉम्प्लिकेटेड इंटरसेक्शन आहे बघा. आणि इथे असं नाही की मिस झाला तर लगेच युटर्न मारला. पुढे जिकडे असेल लिगल युटर्न तिकडनंच मारू शकतो. आता आमचा एक एक्झिट चुकला म्हणून 1-2 मिनटं वाढली. क्लाउड्स बघा किती मस्त वाटतात. माझी मम्मी पण आलेली ना, तिला US सर्वात जास्त स्कायच आवडलं. वेगवेगळे कलर्स पण मस्त दिसतात इकडे. आपण आलोय आयन पोनी मोटर स्पोर्ट्स मध्ये. सगळ्या ATVs वगैरे आहेत. UTV किंवा साइड बाय साइड म्हणतात. ही पोलारिस रेझर ऑफ रोड साठी मजा येईल. आहा, जन्नत.
एक नंबर ना हँडल पण पेडल्स पण $13,000 आहे. इंडियात ही बाईक 18 लाखाला आहे. $315 पर मंथ. ही बाईक इंडियात 35 लाखाला आहे. दिवस चालू शकतो. घरी जाऊन मला माझ्या बाईकवर बसवणार नाही. 8,500ची वेस्पा. $8,500 $12,500. ही स्कूटर बघा केवढी मोठी आहे. याला 2 टायर आहेत पुढे. MP3 बाय PIGO. ह्याच्या बाईकला स्पीकर्स बघा किती आहेत. 1 2 3 4 5 6 फुल्ली लोड. ही एक मी शॉर्ट लिस्ट केलेली आहे. कावासाकी Z900 RS 900 cc आहे आणि मॉडर्न क्लासिक या कॅटेगरीची बाईक आहे. आणि मला ही आवडली आहे पण मम्मी आणि मला ही घ्यायला देणार नाही आणि मलाच नको आहे कारण मला माहिती आहे की ही जर माझ्या हातात आली तर माझ्यासाठीच वाईट आहे. हायड्रॉलिक क्लच आहे बघ. हायड्रॉलिक क्लच आहे. नॉर्मली आपला केबल क्लच असतो. हायड्रॉलिक आहे. 15 मिनिटात दुकान बंद होणार आहे म्हणून हे लोक फास्ट बघतायत. ही बाईक्स मधली फेरारी आहे. $25,000 ओनली. ही बाईक US मध्ये स्वस्त आहे कारण इंडियात ही 40 लाखाची आहे. त्याची ब्रेक डिस्क बघ केवढी मोठी आहे. फुल मशीन ॲल्युमिनियम आहे. हे स्टेअरिंग डॅम्पनर आहे डेथ वॉबलसाठी. खतरनाक. पण ह्याच्यासाठी प्रो रायडरच पाहिजे खूप एक्सपिरियन्स असलेला. मला ती पहिली ट्राय केलेली इंडियन स्काउट खूप आवडली आहे. परत एकदा बसून ट्राय करतो. लाईट वेट एकदम आणि कंट्रोल करायला पण इझी आहे. पाय लगेच. आणि मला माझी पेशंट नॅचरल वाटते. तुला हा कलर आवडेल का ब्लॅक आवडेल? त्याला विंडशील्ड ह्याला कशी आहे तसं लावलं नंतर मग लॉंग ड्राईव्हसाठी चांगलं. सॅडल बॅग लावायचं. अमेरिकेमध्ये विंडशील्ड पाहिजेच जर तू हायवेवरती चालत आहे. रेल बनवतो आम्ही. ते आहे का? अस्मिताच्या कंपनी एक रेल बनतं ते आम्ही चेक करतोय की आहे की नाही. अस्मिता हे बनवतात ना. आम्ही हे बनवलंय पार्ट. ऍक्च्युअल ऍप्लिकेशन बघायला मजा येणार. खरंच मी असं बनवतो कुठेतरी वापरलं गेलं. फोटो काढते स्वतःच्या पार्टचा.
ही एकदा हातात आली पाहिजे एक दिवसासाठी, मजा येईल. खतरनाक मजा आली. ज्या बाईक मी रिसर्च करत होतो त्यापैकी 2वर बसायला मिळालं म्हणून अजून मजा आली. आता बघूया आपली बाईक कधी विकली जाते आणि त्यानंतर मग घ्यायची प्रोसेस पण चालू करूया. आणि खूप मोठं दुकान होतं, अख्खं बघता नाही आलं. एक बाईकचं सेक्शन होतं आणि अख्खं ॲसेसरीजचं सेक्शन होतं त्याच साईजचं. नेक्स्ट टाइम कधी आलो तर ॲसेसरीजच्या सेक्शनमध्ये जाऊ. हे फक्त इकडेच आहे का अजून दुसरीकडे पण असतं? हे या बाजूलाच आहे. हे आय गेस नॉर्थ साईडचं हे एकच आहे. ओके चालेल. इथे BMW आणि होंडाच्या एवढ्या बाईक नव्हत्या, सो त्या पण दुसऱ्या कुठल्या तरी शोरूममध्ये जाऊन बघूया. तर आता मी अक्षयच्या रूममध्ये बसलो. ही त्याची रूम आहे, त्याने इंडियाचा फ्लॅग पण लावलाय आणि ते तिघं बाहेर पाणीपुरी बनवत आहेत आणि मी एडिटिंगला सुरुवात करतोय. आणि एडिटिंग करता करता मी खातोय पुरणपोळी आणि चहा. आणि एडिटिंग यासाठी करतोय की टायमावर तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळायला पाहिजे म्हणून. आणि संध्याकाळी आम्हाला टॉप गोल्फला जायचं आहे म्हणून मी आता एडिटिंग करून घेतोय. सो आता मी एडिटिंग करतो आणि नंतर पाणीपुरी तयार झाली की तुम्हाला ती दाखवतो. दिशा चाट भंडारमध्ये काय चाललंय? सध्या तरी टोमॅटो चॉपिंग चाललंय, प्रॅक्टिस होत आले. खायची वेळ आहे आता. खायची वेळ आहे, बाकी सगळं झालं. हो. मी आत एडिट करत बसलोय आणि थोडंफार अक्षय पण करतोय शूटिंग. तर मी जरा ब्रेक घ्यायला बाहेर आलोय. बोल बाउल लागते ना, ते बाउल केलं बघून दुसरं मी काय त्यासाठी. दिशा आम्हाला ऑर्डर सोडते. ऑर्डर मी का सोड, आम्ही तिला फॉलो करतोय. मी काहीच सोडत नाही ऑर्डर. दिशा काहीच सोडत नाहीये. येस बॉस. सोडण्याची काम नाही तर करून टाक ना त्याचं पण काय ते. बोल काय करतोय? मी दहीपुरीसाठी दही आणि साखर. तू पण दिशा चाट भंडारमध्ये कामाला आहेस का? हा ना, पार्ट टाइम आहे मला. काय दिशा चाट भंडारमध्ये पार्ट टाइम काम आहे. छोटू आहे ते. छोटू प्लेट लगा, छोटू कांदा बारीक सारीक कामं करतो आणि साफसफाईची कामं. पण मला पगार नाही देते लोक. पगार नाही, खायला देतात ना. खायला आणि पार्ट टाइम अस्मिता बेकरीमध्ये पण करतोस का? हा, अस्मिता सोबत. आणि पार्ट टाइम सिनेमॅटोग्राफर फॉर रोहन इन USA. ऑलराऊंडर. कोथिंबीर संपली. कोणाची रेसिपी बघते? तुझ्या मम्मीची. माझ्या मम्मीची मावा केकची रेसिपी बघून मावा केक बनवते. आता मी हा फोन ट्रायपॉडवर लावणार आहे कारण मी आत एडिटिंग करतोय आणि हे लोक जेवण बनवत आहेत. सो माझा कंटेंट चाललाय म्हणून मी आता फोन लावून ठेवतो. हर 30 सेकंडने एक वाक्य पाहिजे. अस्मिता, हॅलो आम्ही मावा केक बनवतोय. ते झालंय. हॅलो आम्ही आता ढवळाढवळ करतोय. ते पण दाखवून झालंय. अक्षय पोळ तिकडे टोमॅटो कापतोय. त्याला दाखव. अरे यार नको. तू लाजलाय. अक्षयला टोमॅटो कापताना दाखवलेला आवडत नाही. तो बोलतो कांदा कापताना स्वतःला दाखवतो. जेव्हा कांदा कापेल तेव्हा दाखवेल. लिंबू दे ना कापून आवडतो. दुसरी ऑर्डर मिळाली. बरोबर आहे. कुछ खाने के लिए कुछ खोना पड़ता है. म्हणजे मला फक्त वास मिळणार. हा व्हिडिओ चालू आहे इकडे. 2 मिनिटांनी बंद करा, विसरू नको ना तर अख्खा व्हिडिओ. बोलला सांग ना, मी किती कामं करू एकसाथ. पोळ किती काम करतेस तू? तिकडून शाळामध्ये पोळ किती काम करतो ते ना दिसत आहे. पोळ आत्तात काय काम केलं तू? काय आहे ग? केव्हापासून मदत करतो विचारा. करतो तो भांडे म्हणजे तोच. हो सगळीला. अरे सगळी भांडी तोच करतो तो. तुम्ही बसले तरी होते. आम्ही लोक आता केलं तर चालू नको. छान. कोथिंबीर पण कापून टाक किती. तिसरी ऑर्डर. नाही कापाकापीचे काम करते मी. काय करतोय? बॅटर टाकतोय. बॅटरच बोलतात त्याला. शेवटचं लास्ट फायनल वन परफेक्ट झाला शेवटचा.
मस्त इकडे एडिट करत बसलो आहे. आता 8:30 वाजलेत तरी बाहेर उजेड बघा. आणि या लोकांचं आत रेडी झालेलं आहे वाटतं पाणीपुरी. अरे वा, आपलं जेवण रेडी आहे दिशास चाट भंडारमधून. हे पॅटीस आहे, पाणीपुरीत टाकायचा मसाला आणि पाणीपुरीचं पाणी. दहीपुरी बनवायचं पण प्लॅन आहे. सो दही, शेव आणि या रेडीमेड पाणीपुरीच्या पुऱ्या. आणि सगळ्या दिशांनी केलं आहे. पोळणी मेहनत केली आहे. आणि अस्मितानी मावा केकचं काय झालं? रेडी होतं, बेक होत आहेत. बघू जरा. 10 minutes to go. केक बनतायत. 12 मिनिटं आहेत. पाणीपुरीचा पॅक भरताना काही मिक्स नाही केलं पाणीपुरीचं. वोडका पाणीपुरी पण मिळते कुठेतरी. बनवू शकतो आपण. पण काय घाणेरडा लागेल अल्कोहोल आणि तिखट. फेमस आहे, खूप जास्त फेमस आहे ते. अल्कोहोल आणि पाणीपुरी नको. पहिलं पाणीपुरी खायला प्रिफर करतो. तोंडाला पाणी सुटले असं पाणी हो पुरी. कशी आहे? मस्त. चला आता आम्ही खातो आणि मग नंतर भेटतो. पाणीपुरी एकदम जबरदस्त होती. शूट करताना आली कारण मी एक खाल्ल्यावर खातच सुटलो. आणि आता रगडापाटीच खातो आहे आणि मला लगेच निघायचं आहे. 8:52 झालेले आहेत आणि 9:15ला आमचं टॉप गोल्डचं बुकिंग आहे. पाणीपुरी खाण्यामध्ये आम्ही एवढे गुंग झालो की आम्हाला जरा उशीर झाला आहे. 9:15चं रिझर्वेशन होतं आणि आम्ही 9:33ला पोचणार आहे. म्हणून आम्ही ॲपवर ऑनलाईन चेक इन करून ठेवलेलं आहे. तर 2 तासाचा गेम प्ले असतो. सो आम्हाला 15 मिनटं आमचे जातील. पण काय नाही, खायला तरी मजा आली आम्हाला. रात्रीचे 9:30 वाजलेत तरी बाहेर उजेड बघा. प्लेयर रजिस्टर करतोय आणि हा आमचा बे आहे. इथे बसायला टेबल आहे आणि सोफा आहे आणि हे गोल्फ क्लब्स आहेत. हे आपण सिलेक्ट करायचं आणि मारायचा. आपला स्कोअर बोर्ड इकडे येईल आणि बघ केवढे लोक आहेत. 3 फ्लोर आहेत आणि 40 बे आहेत. हा आमचा बे आहे आणि इथून मारायचा. जस्ट चालू केलं आहे. टाईम आहे 1 तास 57 मिनटं आणि आता रोहन गॉल्फ करतो. एक्सपर्ट गॉल्फर खेळते आता. कुठे बॉल गेलेला आहे. दुसरा शॉट मारला. 1 नंबर 6 मॅक्सिमम. कुत्र्यासारखा मारला अस्मिताने. प्रॅक्टिस करतोय. आता गेला. बॉलचे 2 तुकडे आहेत आता. बॉल मशीनवर राग काढतोय. कसं वाटतंय टॉप स्कोरर बनून? फायदा नाही, सगळे स्टँडमध्ये जात आहेत. अस्मिता आणि अक्षय दोघंही 96 वर आहेत. मी 70 आणि दिशा 22. पोळ परत मशीनवर राग काढतोय.
कुठे गेला? ग्रीन मध्ये गेला की ऑरेंज मध्ये गेला? 124 डायरेक्ट 88 वरून. यो गेला ग्रीन मध्ये गेला. व्हेरी नाईस यार, मस्त. या गाडीमधले लोक बॉल सगळे कलेक्ट करतात. Come on. Go for goal. Oh, nice. हा गेम अक्षय जिंकलेला आहे 348. मी सेकंड आलो आहे 252. मजा आली. सबमिट. अस्मिता थर्ड, दिशा फोर्थ. आता मी हे इंजेक्टेबल डोनट होल्स मागवलेत. हे डोनट होल्स आहेत आणि हे 2 इंजेक्शन दिलेले आहेत. ह्याच्यात बॉस्टन क्रीम आहे आणि ह्याच्यात चॉकलेट आहे. सो आता मी तुम्हाला करून दाखवतो एक. या गेममध्ये आमच्या सगळ्यांचे चान्स झालेले आहेत. मी 322वर आहे. अस्मिता लास्ट प्लेअर आहे, ती 250वर आहे. तीच आता फक्त मला हरू शकते. बघूया आता हरवते की नाही. गेला. 286 झालेत तिचे. टाय झाला. टाय हो 322वर आहे ती पण. तिचे अजून 2 शॉट बाकी आहेत. जिंकली. सेकंड गेम अस्मिता जिंकलेली आहे. मोस्ट इम्प्रूव्ड गेम अक्षय पोस्ट. बघा केवढे बे आहेत तिकडे. 3 फ्लोअर आहेत आणि प्रत्येक फ्लोअरवर 40 बे आहेत. सगळे धमाल करतात आणि एका बेमध्ये 6 लोक खेळू शकतात. जर 6पेक्षा मोठा ग्रुप असेल तर 2 साईड बाय साईड बे घ्यावे लागतात. आणि फुल सर्व्हिस बार आणि खाणं पिणं सगळं मिळतं इकडे. पण आम्ही घरून खाऊन आलेलो म्हणून आम्ही फक्त डेझर्टच खाल्ले. ते डोनट रोल्स घेतले. नाहीतर मग आम्ही इकडे जेवलो असतो. झालं आमचं खेळून 11:30 होतात. कसं वाटलं पोर? मस्त, मजा आली. अस्मिता हात दुखत आहेत. दिशाला कसं वाटलं? खूपच जास्त हात दुखत. उद्या खतरनाक दुखणार सगळं शरीर, पाठ, हात. तर आता मी टॉप गर्ल्समध्ये निघतोय. खूप मजा आली खेळून. आता हात दुखणार आहेत. तर आता घरी जाऊ आम्ही आणि काहीतरी मूवी वगैरे बघू. उद्याचं पण प्लॅन अक्षय आणि दिशाने फुल ठरवलेलं आहे. काय करायचं आपण उद्या? सकाळी सकाळी मॉर्निंगला ब्रंचच्या ठिकाणी जायचं आहे. एक कॅफे आहे. ओके, ते करायचं. त्याच्यानंतर मग ओहायो केव्हन्स आणि मग त्याच्या पुढे एअरफोर्स म्युझियम डेटनला आहे. ओके, त्या एअरफोर्स म्युझियममध्ये एकदम खतरनाक एक प्लेन आहे. ते तुम्हाला उद्या किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवीन. तर चला आता घरी जाऊया. गाडी इकडे. व्हिडिओ काढता काढता मी पार्किंग लॉटच्या एंडला आलोय आणि हा खालनं फोन असा करतो. मला वाटलं काय करतो. गाडी कुठच्या कुठे मागे राहिली. मला वाटलं तर मी असंच वॉक करायला आलोय. ते चांगली अशी ओपन मॉल टाईपची एरिया आहे. पोळ बोललात सर इथे चालू आहे रात्री. मस्त आहे, छान शांत. हे बघा मिनी ट्रेन आहे. हे बहुतेक बंद केलं. हा मिनी ट्रेन. ही मिनी ट्रेन आहे. ट्रॅक. फन फॅक्ट, बाथ अँड बॉडी वर्क्स हे ओहायो स्टेटचं आहे. त्याचे हेडक्वार्टर्स पण इकडे आणि ओरिजिन पण इकडेच आहे. असे आम्हाला या आईस्क्रीम प्लेसकडे आणलं होतं पण आय थिंक बंद झालं आहे. अक्षय ज्वेलर्स म्हणजे काय? काय काय ज्वेलर्स? काय ज्वेलर्स? स्मिता जिराफ बरोबर फोटो काढते आणि हा जिराफ लेगोचा बनवलेला आहे. मग त्याला हेल्मेट पण घातलं आहे, नी पॅड्स पण आहेत आणि रोलर स्केट्स पण आहेत. आणि इथे लेगोचं खूप मोठं दुकान आहे. लहानपणी लेगो खूप खेळलं आहे मी. आत्ता पण मला आवडेल खेळायला. ॲक्च्युली आयडिया चांगली आहे, घेऊन खेळायला पाहिजे. रात्रीचे 1:45 वाजलेत आणि लेट नाईट पाणीपुरी परत चालू आहे. सेकंड राऊंड सगळं संपवलेलं आहे. मी
हातच सुटलं होतं. या प्लेटमध्ये पॅटीस आहे, पोट भरलेलं आहे ह्याचा. एकही मी बाईट खाल्ला ना नाकातून बाहेर येईल. आईस्क्रीम बाकी आहे. आईस्क्रीम बाकी आहे. कुठलं आहे? कांड्या आहेत. हॅगनदास. काय हॅगनदास खाऊ नका. आईस्क्रीम नाही खाता येणार त्याच्यानंतर. एवढा गुणी मुलगा आहे बघा. 2:45 वाजता व्हॅक्युम करतोय आणि खालचे जे झोपलेत त्यांना उठवतोय. तर असा होता आपला ओहायो मधला फर्स्ट डे. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.